नमस्कार. मी डॉक्टर शुभांगी गोसावी. मनमानस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरणाच्या सुरुवातीच्या भागात आपण मानसशास्त्राचे ध्येय आणि मानसशास्त्राला विज्ञान का म्हणायचे याविषयी अभ्यास केला आहे. आता प्रकरणाच्या पुढच्या भागात आपण विविध मानसशास्त्रीय दृष्टिकोनांचा किंवा विचार प्रणालींचा अभ्यास करणार आहोत. विल्यम वुंड या वैद्यकशास्त्रज्ञाने लिप्झिग येथे 1879 मध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि खऱ्या अर्थाने तेव्हाच आधुनिक मानसशास्त्राचा पाया घातला गेला. त्यानंतर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विचार प्रणाली मांडल्या आहेत. त्यांचा आज आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण रचनावादाचा अभ्यास करणार आहोत. विल्यम वुंड आणि टिचनर यांनी रचनावादी प्रणाली सर्वप्रथम मांडली आहे. मानसशास्त्र हे मानवी अनुभवांचे शास्त्र आहे, अशी या दोघं मानसशास्त्रज्ञांची धारणा होती. बोधात्मक अनुभव व्यक्तिगत असल्यामुळे त्यांचे निरीक्षण अनुभव घेणारी व्यक्तीच चांगल्या प्रकारे करू शकते. यासाठी मानसशास्त्रीय अभ्यास पद्धती आत्मनिरीक्षण पद्धतीला फार महत्त्व प्राप्त झाले. उद्दीपकाचे प्रत्यक्षीकरण होत असताना व त्याच्याबद्दल निर्णय घेतला जाताना जे बोधात्मक अनुभव येतात त्यांचे निवेदन म्हणजेच आत्मनिरीक्षण पद्धती होय. आत्मनिरीक्षणात व्यक्ती स्वतःच्या भावनांचे निरीक्षण करत असते. विल्यम वुंड व टिचनर यांनी असे मत मांडले की वेदना, प्रतिमा व भावना हे वर्तनाचे मूलभूत घटक आहेत. त्यांच्या एकत्रीकरणातूनच बोधात्मक प्रक्रिया ना अंतिम स्वरूप प्राप्त होते. म्हणून आत्मनिरीक्षण पद्धती ही महत्वाची आहे. परंतु असे दिसून आले की वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि मनोविकृत व्यक्ती अशांना आत्मनिरीक्षण पद्धतीद्वारे स्वतःचे निरीक्षण करणे शक्य होत नाही. म्हणून ही एक मर्यादा सोडली तर आजही अनेक वेळा आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. यानंतर येणारी पद्धती किंवा दृष्टिकोन आहे तो म्हणजे वर्तनवाद दृष्टिकोन. जॉन बी वॅटसन यांना वर्तनवादाचे जनक म्हणतात. आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये मन हे अमृतावस्थेमध्ये असल्यामुळे मनाचे स्थान शरीरात निश्चित करता येत नाही. त्यामुळे वर्तनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आणि वॅटसन यांनी वर्तनवादाचा पुरस्कार केला. 1914 मध्ये वॅटसन यांनी वर्तन नावाचा ग्रंथ लिहिला व यात ग्रंथात वर्तनवादी दृष्टिकोनही मांडला. वॅटसन असे म्हणतात की मानसशास्त्र हे बोधावस्था अनुभवांचे शास्त्र नसून वर्तनाचे शास्त्र आहे व वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास हा मानसशास्त्राचा खरा अभ्यास आहे. वर्तनवादात वर्तन आणि वातावरणीय उद्दीपक यांच्या संबंधाला महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे उद्दीपकाचे स्वरूप कळाले की संभाव्य प्रतिक्रियेसंबंधी कथन करता येते. वॅटसन यांच्या मते आत्मनिरीक्षण पद्धतीपेक्षा
वर्तन निरीक्षण हे अधिक महत्वाचे आहे. वॅटसन यांना असे वाटत होते की वर्तन हे संपादित असते, म्हणून त्यात अपेक्षित परिवर्तन करण्यात येते. म्हणजेच काय, जे वर्तन नको असेल ते वर्तन काढून त्या जागी योग्य व हव्या असणाऱ्या वर्तनाची स्थापना करण्यात येते किंवा ते रुजवले जाते. त्यानंतरचा वाद आहे तो म्हणजे मनोविश्लेषणवाद. या मनोविश्लेषणवादालाच मानस चेतनावाद असेही म्हटले जाते. डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच हा दृष्टिकोन मांडला आहे. त्यामुळे या मानसशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये सिगमंड फ्रॉइड यांच्या मताला महत्व आहे. रुग्णांच्या चिकित्सेसंबंधीच्या स्वतःच्या अनुभवांवर फ्रॉइड यांनी हा मनोविश्लेषणवाद मांडला आहे. हा मनोविश्लेषणवाद मूलतः प्रेरण व व्यक्तिमत्वाच्या गतिशीलतेशी संबंधित आहे. डॉक्टर फ्रॉइड यांनी सुप्त मनाची संकल्पना मांडली. त्यांच्या या सिद्धांतातील मूलभूत विचार हा आहे की नको असलेल्या किंवा अस्वीकार्य इच्छा बोधावस्थेतून बाहेर काढल्या जातात व त्या मनाच्या अबोध पातळीवर जाऊन स्थिर होतात. या इच्छांचे झालेले दमन असले तरी कधी कधी त्या स्प्रिंग प्रमाणे उफाळून येऊ शकतात. कधी स्वप्नांद्वारे, कधी वाचनातून, कधी लेखनाद्वारे, कधी तर साहित्यातून किंवा कधी कधी बोलण्यातून त्या वर्तनावर प्रभाव पाडत असतात. अनेक मानसिक विकृतीची कारणे ही प्रामुख्याने अबोध मनामध्ये जमा झालेल्या इच्छा, भावना, विचार यामध्ये दडलेले असते. मनोविश्लेषण तज्ञांच्या मते वर्तन समस्यांचे मूळ हे बाल्यावस्थेतील अनुभवांवर आधारित असते आणि बाल्यावस्थेचा जास्तीत जास्त परिणाम हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. त्यानंतरचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे समाकृतीवादी दृष्टिकोन, ज्याला समिष्टीवादी दृष्टिकोन असेही म्हणतात. साधारणपणे 1911 ते 12च्या कालावधीत हा दृष्टिकोन मांडला गेला. मॅक्स वर्दायमर, कर्ट कोफका, कोहलर हे याचे जनक समजले जातात. समाकृतीवादी किंवा समग्रतेला अधिक महत्व देणारा हा दृष्टिकोन आहे. या गेस्टाल्ट सायकोलॉजिस्टच्या मते मानसिक घटकांच्या विश्लेषणात्मक अभ्यासाला या विचार प्रणालीमध्ये महत्वाचे स्थान आहे. यांचं असं म्हणणं आहे की मुख्य विषय प्रत्यक्षाची प्रक्रिया व अध्ययन प्रक्रिया यामध्ये संपूर्ण घटकाचे एकत्रीकरण याला महत्व आहे. केवळ संवेदन घटकांच्या गोळाबेरजेचे महत्व नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. समग्रतेच्या अस्तित्व अधिक मूलभूत असून त्याच्यावर विश्लेषक घटकांना स्वतंत्ररित्या महत्व प्राप्त होते. म्हणून समग्रतेचा भाग हा महत्वाचा आहे असा हा दृष्टिकोन सांगतो. त्यानंतरचा दृष्टिकोन येतो तो म्हणजे
जैविक दृष्टिकोन हा आधुनिक दृष्टिकोन आहे. मानसशास्त्रज्ञांना जीवशास्त्रीय दृष्टिकोनामुळे वर्तनावर प्रभाव पाडणारे जीवशास्त्रीय घटक अभ्यासण्याची दिशा मिळाली. उदाहरणार्थ, अनुवंशाचा, मेंदूचा, चेतासंस्थेचा आणि वेगवेगळ्या शारीरिक मानसिक कार्याचा, तसेच वेगवेगळ्या ग्रंथींचा हा वर्तनावर परिणाम होतो आणि ह्या सर्व घटकांचा परिणाम म्हणजेच जीवशास्त्रीय दृष्टिकोन होय. मानवाच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यासाठी शरीर रचना आणि हार्मोन्स हे महत्वाचे ठरतात. ह्या दृष्टिकोनानुसार 4 महत्वाचे गृहीतक मानले जातात. पहिलं म्हणजे जैव रासायनिक पद्धतीद्वारे मानसशास्त्रीय आणि सामाजिक घटकांचा अभ्यास केला जातो. दुसरं गृहीतक आहे ते म्हणजे अवघड आणि समजून घेण्यासाठी त्या लहान लहान घटकांना विभागून थोडक्यात त्यांच्यातील गुंतागुंतता कमी करून वर्तन निरीक्षण केले जाते. तिसरं म्हणजे वर्तन व वर्तन घटक समजण्यासाठी शारीरिक आकार, अनुवंश, मेंदूची रचना समजून घेणं महत्वाचं आहे. चौथं गृहीतक म्हणजे व्यक्तीला येणारे अनुभव हे व्यक्तीच्या वर्तनाच्या विकासात्मक अंगाचे स्पष्टीकरण करत असते. यामध्ये आता पुढचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे बोधनिक दृष्टिकोन. बोधनिक दृष्टिकोनाविषयी अभ्यास करताना एक घटक लक्षात येतो तो म्हणजे जो मानवी मनाला माहिती प्रक्रिया करणारा आणि संवेदनांचा अर्थ लावणारा जटिल तंत्र म्हणून पाहिला जातो. या दृष्टिकोनातून विचार, भावना तसंच वर्तन यावर विश्वास आणि धारणा यांचा प्रभाव पडतो असं मानलं गेलं. बोधनिक दृष्टिकोनाचे समर्थक मानसिक घटना समजून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोक माहितीवर कशी प्रक्रिया करतात आणि जगाला कसे समजून घेतात याचा अभ्यास करणे असा युक्तिवाद करतात. या दृष्टिकोनाने मानसिक समस्यांसाठी विविध थेरपी महत्वाच्या आहेत असे मत मांडले आहे. या दृष्टिकोनानुसार लोकांच्या नकारात्मक विचार आणि विश्वास जाऊन महत्वाच्या घटकांना त्या ठिकाणी रोपण करणे आवश्यक असते. पुढचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन. मानवतावादी दृष्टिकोनाचा विचार केला तर असे दिसून येते की 1950च्या सुरुवातीला अब्राहम मॅस्लो, कार्ल रॉजर्स यांनी हा दृष्टिकोन मांडला आहे. ह्या दृष्टिकोनानुसार मानवी अनुभव, आवड, नाविन्य, आत्मवास्तवीकरण आणि धनात्मक विकास यांचा संबंध मानवी वर्तनाशी कसा आहे हे पाहिले जाते. मुळात मानव हा चल प्राणी आहे. तो मुळात चांगलाच आहे. अनेक गोष्टी तो चांगल्या पद्धतीने करू शकतो असा ह्या दृष्टिकोनाचा विश्वास आहे. मानव हा त्याच्या कुवतीनुसार कृती करण्याची शक्ती
त्याच्यामध्ये आहे आणि स्वतःचा चांगला विकास त्यातून घडावा हा प्रमुख उद्देश आहे. मानवतावादी अभ्यासातून व्यक्तीच्या जीवनातील वर्तन विषयक मूळ घटकांचा अभ्यास केला जातो. थोडक्यात काय तर व्यक्तीने काय केले पाहिजे हेही अभ्यासता येते. मानवाच्या धनात्मक आशावादी बाजूवर हा दृष्टिकोन अधिक प्रकाश टाकतो. त्यानंतरचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन होय. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मार्टिन सेलिग्मन यांनी हा दृष्टिकोन मांडला आहे. हा दृष्टिकोन मानवी कल्याण आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित करतो. सकारात्मक मानसशास्त्रज्ञ हे आनंद, आशावाद, लवचिकता आणि कृतज्ञता यासारख्या सकारात्मक मानसिक स्थितींना अधिक महत्त्व देतात. सकारात्मक विचारांमुळे मानव हा अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो, तसेच स्वतःचा विकास करू शकतो. जर मानवी क्षमता वाढवायच्या असतील आणि प्रत्येकामध्ये असणाऱ्या क्षमतांचा पुरेपूर विकास करून घ्यायचा असेल तर जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. या दृष्टिकोनानुसार जर व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर सकारात्मक कृती होते असे मानले जाते. धन्यवाद. मनमानस ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण मानसशास्त्राच्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. या चॅनलवर मानसशास्त्राच्या विविध घटकांशी संबंधित तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. गुगल क्लासरूममध्ये या टॉपिकशी संबंधित सखोल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर विविध मॉक टेस्टसुद्धा असणार आहे, जेणेकरून तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला लगेच ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. मार्क्सही तुम्ही टेस्ट सबमिट केल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतील. त्याचबरोबर काही शंका असल्यास आपण गुगल मीटद्वारे भेटणार आहोत. या सर्व माहितीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतंय. धन्यवाद. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.